नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजतायत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सविस्तर घडामोडी पाहणार आहोतच, मात्र त्याआधी हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी संप. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा संप. सर्व ओपीडी राहणार बंद. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये आंदोलन. पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद टळला. महाराजांविरोधात 4 ठिकाणी गुन्हे. रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद, तर सर्व नेत्यांकडून आणि मुस्लिम धर्मगुरूंकडून शांततेचं आवाहन. मावळमध्ये मराठा आंदोलकांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेराव, तर बीडमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांच्या घोषणा. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणतंही नाव जाहीर करा, माझा पाठिंबाच. उद्धव ठाकरेंची घोषणा. काँग्रेस आणि पवारांची सावध भूमिका. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा आज भव्य कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते राहणार उपस्थित. पुण्यातील बालेवाडी परिसरात कार्यक्रमाचं आयोजन. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं. जम्मूत 3 टप्प्यांमध्ये निवडणुका, तर दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी. सांगली जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पावसाची शक्यता.